मग कुठल्या बेसवरती हा कुर्ला सेफ आहे? जर कुठली स्त्री गेली कुर्ला स्टेशनला तर तिकडचे जे फेरीवाले आहेत एखाद्या ज्या राक्षसी वृत्तीने त्या महिलाकडे बघतात. कुर्ल्यातील लोक पलायन करतात आहे. डोंबिवली, कल्याण, ठाणे, बदलापूर, म्हणजे ज्या प्रकारे हिंदूंची संख्या न म्हणता सर्वसाधारण नागरिक जे कोणी असू शकतं ते पलायन करतात आहे. कुर्ला लोकांना सेफ वाटत नाही आहे की जर आपल्या घरातली मुलगी माय माऊली जर सेफ राहिली नाही, सुरक्षित राहिली नाही तर काय होणार कुर्ल्यामध्ये? फेरीवाल्यांमुळे इकडे रहिवाशांना काय काय प्रॉब्लेम झाले होते ते आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगणार. प्रॉब्लेम माझे खूप झालेले आहेत. जर तुम्ही वर्ष वाईज काढलं आहे 2006ला 2007च्या दरम्यानच एका 16 वर्षाचा साधारण मुलाचा त्या फेरीवाल्याने गळा दाबून मृत्यू केला. त्या मुलाचा तो मुलगा मेला. 2006ला तो मुलगा मेला, त्याचं निधन पावलं. त्याचबरोबर तिकडच्या फेरीवाल्यांनी एका 17 वर्षाच्या मुलीचं सामूहिक बलात्कार केला. तिला पैशाचे लालच दाखवून तिला पटवून जर सामूहिक बलात्कार केला त्यातला एक आरोपी अजूनही वॉन्टेड आहे, तडीपार आहे. त्याच्यानंतर 18 जानेवारीला ज्या प्रकारे त्या 3 लोकांना मारण्यात आलं, त्या फेरीवाल्यांनी मारलं, भारतनगरची जी लोकं आली ज्या प्रकारे दगडाने मारलं तो एक विषय आहे. आत्ताच घडलेला मानसीमधलाच तिकडच्या वॉचमॅनला मारलं. स्थानिक पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता साधे पेपरवर लिहिलं आणि त्यांना रिलीज केलं. जर आताच्या तारखेला जर कुठली स्त्री गेली कुर्ला स्टेशनला तर तिकडचे जे फेरीवाले आहेत एखाद्या ज्या राक्षसी वृत्तीने त्या महिलाकडे बघतात. आणि जे फेरीवाले बसलेले आहेत ना ते भिवंडी, मानखूर, गोवंडी, मीरा रोड, भाईंदर, मुंब्रा अशा ठिकाणी आलेली लोक, ज्या ठिकाणी संशयित व्यक्ती राहतात, बॉम्बस्फोटचे आरोपी राहतात, अशा ठिकाणी येतात. तर ह्यातलाच कुठला व्यक्ती आला त्याने कुर्ल्यामध्ये बॉम्ब ठेवला, काय होणार? ह्या सगळा डेटा कुर्ला पोलीस स्टेशनवर आहे का? काहीच नाही आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड आहे का? नाही आहे. त्यांचं वोटिंग कार्ड आहे का त्यांच्याकडं? काहीच नाही. मग कुठल्या बेसवरती हा कुर्ला सेफ आहे? मुलींचे रेप होणार, लोकांच्या जीवाला धोका आहे, इकडचा स्थानिक नागरिक सुरक्षित नाही आहे. तरीही कुर्ला पोलीस स्टेशन त्याचबरोबर एल विभाग हे दोन्ही कार्यक्षम नाही आहेत. आम्हाला कुर्लेकर वासियांकडून एवढीच अपेक्षा आहे की एल विभागचे अधिकारी त्यांची बदली व्हावी. त्याचबरोबर स्थानिक कुर्ला पोलीस स्टेशन ह्यांच्यावर जे कारवाई करत नाही जे ऑफिसर त्यांचीसुद्धा बदली व्हावी. जवळ तर ह्या सर्व प्रकरणामध्ये कारवाई होणार नाही, जवळ तर एका ऑफिसर बदली होणार नाही तोपर्यंत कुर्ल्यामध्ये जे साधारण नागरिक आहेत ते राहू शकणार नाही. आज परिस्थिती अशी आलेली आहे की ह्या कारणामुळे कुर्ल्यातील लोक पलायन करतात आहे. डोंबिवली, कल्याण, ठाणे, बदलापूर, म्हणजे ज्या प्रकारे हिंदूंची संख्या न म्हणता सर्वसाधारण नागरिक जे कोणी असू शकतं ते पलायन करतात आहे. कुर्ला लोकांना सेफ वाटत नाही आहे की जर आपल्या घरातली मुलगी माय माऊली जर सेफ राहिली नाही, सुरक्षित राहिली नाही तर काय होणार कुर्ल्यामध्ये? या सगळ्या कारणामुळे कुर्लेकर त्रस्त नागरिक आम्ही फेरीवाला हटाव ह्या मोहिमेला अनेक वर्ष या मोहिमेला जुळलेलो आहोत. पण आज ही ह्या शेवटच्या क्षणाला आलेली आहे. पण कुर्ला पोलीस स्टेशन आणि BMC दोघांच्या मिलीभगतमुळे काकीच्यात मला माहिती असणार कुर्ला एलवर्ड ऑफिस जे आहे मुंबईतलं सगळ्यात करप्टेड ऑफिस एलवर्ड ऑफिस आहे. जर तुम्ही हिस्ट्री काढली ह्याच्यामध्ये सगळ्यात करप्टेड ऑफिस एलवर्डमध्ये असतात. का असतात? का की सगळ्यात मोठा झोन एलवर्ड आहे. ह्याच्यामध्ये अनलिगली धंदे खूप चालतात इकडे कुर्ल्यामध्ये. जर तुम्ही CST रोड गेला, CST रोड, पार्किंग लॉट्स बघा, CST रोडमध्ये किती मोठमोठे व्यापार आहेत. ह्याच्यामध्ये सगळे धंदे अनलिगल आहेत. का की अशा प्रकारे धंदे चालतात. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही, प्रशासकीय अधिकारी मग तो पोलीस असो किंवा महानगरपालिका असो यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे कुर्लेकर आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे. तो आंदोलन बंद होणार नाही. आता मागच्या वेळेला जी कारवाई केली ना ते फक्त न्यू मिल रोडच्या काही व्यापाऱ्यांच्या ओटे तोडण्यात आले छोटे छोटे. पण तुम्ही या रोडला चला, या रोडला इथून ते नशेमनपर्यंत बघा, त्या बसस्टॉपपर्यंत किती लोकांनी छतं वाढवलेली आहेत, गटारावरती धंदे बसवलेले आहेत. इथे एकही कारवाई झालेली नाही. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारा या रोडला कारवाई का झालेली नाही आहे. माहिती आहे, सगळे गटारावरती प्रस्ताव मांडलेले आहे, सगळ्यांचे छत बाहेर आलेले आहे. आणि आता जे हा लढा जो सुरू झालेला आहे ना
आता तुम्ही जमावबंदी म्हणून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, जमावबंदी आमच्यासाठी केलेली आहे ना. संध्याकाळी 5च्या नंतर रात्री 11 वाजेपर्यंत माझ्या सर्व समाज माध्यमांना विनंती आहे की आपण यावं आणि प्रात्यक्षिक बघावं की किती जमावबंदीचं पालन या कुर्ला विभागामध्ये होत आहे आणि पोलीस करत आहेत. हे आपण स्वतः बघावं आणि मग आपण ती न्यूज छापावी. ही माझी कळकळीची विनंती आहे.